नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र. चोपडा शहरात पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रदीप राजेंद्र महाजन, वय 33 वर्ष, राहणार चोपडा, असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप महाजन हा आपल्या कुटुंबासह राहत होता. दिनांक 19 एप्रिल रविवार रोजी रात्री तो कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडला होता. दरम्यान रविवारी रात्री 9 वाजेपासून ते दिनांक 20 एप्रिल सोमवार रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील धरनाव रोडवरील एका हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासात जुना वाद असल्याने आणि पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. प्रदीपच्या चेहऱ्यावर व डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झाले. या प्रकरणात विजय भास्कर वैद्यकर, निर्मल संजय बडगुजर आणि चेतन सुभाष कांडे, सर्व राहणार चोपडा, यांनी मिळून खून केल्याचं उघड झालं आहे. चोपडा शहर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्र फिरवत 3 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले हे करीत आहेत.